अंबाजोगाई शहरातील प्रशांत नगर भागातील अल्पावधीत नावारूपाला आलेल्या संकल्प विद्या मंदिर येथे इयत्ता 10वीच्या व विविध स्पर्धा परीक्षेमध्ये शिष्यवृत्ती प्राप्त, विविध मेडल्स प्राप्त, गुणवत्ता यादीमध्ये झळकलेल्यांसह एकूण 200हून अधिक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता. अंबाजोगाई येथील आद्य कवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात शनिवार दिनांक 11 जुलै रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाथ शिक्षण संस्थेचे सचिव प्रदीप भैया खाडे हे होते. तर यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेश इंगोले, युवा वक्ते तथा एक दिवसाचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले प्राध्यापक शहबाज मनियार, सामाजिक कार्यकर्ते भीमसेन आप्पा लोमटे, शैक्षणिक क्षेत्रातील उत्तम असं व्यक्तिमत्व गोवर्धन लांब, शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार, स्पर्धा परीक्षा समन्वयक संतोष राऊत यांची, तर विचारमंचावर संस्थापक कैलास चोले, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आर.एस. बडे यांची उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांनी प्रतिमा पूजन केलं. त्यानंतर शाळेच्या वतीनं मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं. प्रारंभी प्रास्ताविक करताना शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती आर.एस. बडे यांनी स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. संस्थेच्या वतीनं स्कॉलरशिप, टॅलेंट सर्च, ज्युनियर IAS, MTS जळगाव यासह विविध परीक्षेत विद्यार्थी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर सहभागी होतात असं सांगून वर्षभर संस्था राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. या प्रसंगी परीक्षेमध्ये नाविन्यपूर्ण यश स्पंदन राजेश्वर स्वामी, विवान स्वप्नील चव्हाण, भूमिका विजयसिंग भाबरदोडे, श्रुती आदिनाथ मोसळे हे विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले. तसंच यावेळी विविध मेडल्स प्राप्त 200हून अधिक विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी इयत्ता 10वीची पहिली बॅच अतिशय उत्कृष्ट गुण घेऊन अंबाजोगाईमध्ये एक वेगळा ठसा उमटविल्याबद्दल त्याही विद्यार्थ्यांचा गुणगौरव या प्रसंगी करण्यात आला. सुरुवातीला बोलताना पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी पालक व विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करून संकल्प विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि संस्थाचालक यांचं कौतुक केलं. प्रत्येक विद्यार्थ्यानं सातत्यपूर्ण अभ्यास करून आईवडिलांच्या कष्टाचं चीज करावं असं आवाहन करून उज्ज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. प्राध्यापक शहबाज मनियार यांनी बोलत असताना संकल्प विद्या मंदिर शाळेने आयोजित केलेल्या गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाचं कौतुक केलं. स्पर्धा परीक्षा इयत्ता 10वीच्या मुलांना त्यांच्या करिअर संदर्भात मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं. तर सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर राजेश इंगोले यांनी संकल्प विद्या मंदिर ही आयडियल उपक्रम राबवणारी शाळा असल्याचं सांगत स्पर्धा परीक्षा संदर्भात सातत्यपूर्ण सहकार्य करण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत असा शब्द दिला. नेहमीप्रमाणे त्यांनी विविध उदाहरणे देत महामानवांचे संदेश, संदर्भ व त्यांच्या कार्याचे दाखले देत विद्यार्थी आणि उपस्थित पालकांशी दिलखुलास संवाद साधला व अतिशय मौलिक असं मार्गदर्शन केलं. डॉक्टर राजेश इंगोले यांच्या समयोचित मार्गदर्शनामुळं सभागृह मंत्रमुग्ध झालं. या प्रसंगी प्रतिभया खाडे यांनीही संकल्प विद्या मंदिर शाळेच्या विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद पाहून मनाला समाधान वाटलं असल्याचं नमूद केलं. या शाळेत शिकणारे विद्यार्थी व त्यांचे पालक नशीबवान आहेत. तर ज्यांचा प्रवास खडतर परिस्थितीतून सुरू झाला आहे अशा व्यक्तींच्या कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित असतो. त्यामुळं मला या चोले दाम्पत्याचा व त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून कौतुक वाटतं. कारण 35 विद्यार्थ्यापासून सुरू केलेला प्रवास हा सोपा नव्हता. हे यश शिक्षकांचे सातत्यपूर्ण योगदान व विद्यार्थ्यांचे परिश्रम यामुळं संपादन करता आलं. विद्यार्थ्यांनो, खूप खेळा, खूप शिका व अभ्यास करा आणि आनंदी रहा असं आवाहन प्रदीप भैया खाडे यांनी केलं. यावेळी माता, पिता, पालक, विद्यार्थी यांची लक्षणीय उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्पंदन स्वामी, अक्षरा निकम, भक्ती गायकवाड या इयत्ता 9वी व 8वीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षिका श्रीमती P.H. नायक यांनी केलं. तर उपस्थितांचे आभार श्रीमती श्यामल सुरवसे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संकल्प विद्या मंदिर शाळेचे सर्व शिक्षक, कर्मचारी वृंद यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीतानं करण्यात आली तर सांगता वंदे मातरम्नं करण्यात आले. वार्ता न्यूजकरिता परमेश्वर गीतेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड.
आणि त्या